नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत खुसखुशीत मेथी वडे. मेथी काहीशी कडवट पण तेवढीच चवदार असते. म्हणूनच तर आपण मेथीचे व्हेज आणि नॉनव्हेज अशा कितीतरी रेसिपीज करतो. पदार्थ स्वादिष्ट करण्याची ताकद या मेथीमध्ये असते. आज आपण खुसखुशीत मेथी वडे करणार आहोत. सोपे, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. मेथी वडे करण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. ही मी मेथी घेतली आहे, निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. हिरव्या मिरच्या, अर्धा कांदा आहे, आलं लसूण आहे, हळद, जिरं, गरम मसाला, लाल तिखट, धणा पावडर, साखर, तीळ आहेत, आमचूर पावडर आहे, गव्हाचं पीठ आहे, बेसन, तांदळाचं पीठ आहे, तेल, हिंग आणि हे मीठ आहे. प्रथम आपण हा अर्धा कांदा घेतलाय, तो उभा चिरून घेऊया. पातळ पातळ स्लाइसेस करायच्या, म्हणजे तो मिसळून यायला मदत होते. आता ही मेथी आपण निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे, ती बारीक चिरून घेऊया. थोडी थोडी घेऊन आपण बारीक चिरायची आहे ही मेथी. कांदा, मेथी हे सगळं बारीक चिरायचं, पातळ चिरायचं, म्हणजे काय होतं, ते वड्यामध्ये मिसळून यायला मदत होते. मेथी आपली चिरून झालेली आहे. शक्य होईल तेवढी मी बारीक चिरलेली आहे. आपले वडे चवदार होण्यासाठी मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा करून घेणार आहे. प्रथम आपण या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना, त्याचे दोन दोन तुकडे करूया आणि ती आधी ठेचून घेऊया. ओबडधोबड ठेचा करायचा आहे, एकदम असा बारीक करायचा नाहीये ठेचा. आल्याचे तुकडे घालूया. तिखट तुम्हाला जेवढा आवडेल त्यानुसार तुम्ही मिरच्या, आल्याचं प्रमाण ठेवायचं आहे. लसूण घालूया. तुम्ही हे मिक्सरवरती सुद्धा करू शकता, पण माझ्याकडे खलबत्ता होता म्हणून मी खलबत्त्यामध्ये ठेचा करते. ठेचा करून झालाय आपला. वड्याचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी एक एक पदार्थ आपण या प्लेटमध्ये टाकूया. हा आपण उभा चिरलेला कांदा घालूया. अर्धाच कांदा घेतलेला आहे मी तो. हळद, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर, अर्धा चमचा लाल तिखट. कारण आपण ठेचा घालणार आहोत त्यामुळे आपण लाल तिखट अंदाजानेच घालायचं. गरम मसाला, जिरं अर्धा चमचा घेतलाय. 1 चमचा तीळ घेतले. तिळाचा स्वाद आणि चव खूप छान येते म्हणून तीळ जास्त घेतलेत. पाव चमचा आमचूर पावडर घेतली आहे. हिंग घालूया थोडं. एक चमचा मी हा ठेचा घालते. ताज्या ठेच्याने आपल्या वड्यांना एकदम छान चव येते. पाव चमचा साखर घालते मी. आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी घालूया. आणि मिक्स करून घेऊया. आपण मीठ नंतर घालणार आहोत. पिठं घातल्यानंतर मीठ घालणार आहोत. आता मीठ घालणार नाही कारण आपल्याला अंदाज येणार नाही ना, म्हणून.
आता आपण ह्याच्यामध्ये पिठं घालूया. प्रथम बेसन घालूया. अर्धी वाटी घेतले मी. दोन चमचे आपण तांदूळ पीठ घालणार आहोत. त्यामुळे क्रिस्पीनेस येतो, क्रंची होते, कुरकुरीत होती आपले वडे. 2 चमचे आपण गव्हाचं पीठ घालूया. आता हे छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपण मीठ घालूया, कारण आता आपल्याला अंदाज येईल किती मीठ घालायला पाहिजे ते. आणि आता अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळायचंय. पीठ आपण घट्ट मळणार आहोत, सैल अजिबात मळायचं नाही, कारण कांदा मेथी याला ना पाणी सुटतं आणि पीठ आपलं आणखीन सैल होत जातं. म्हणून आज सुरुवातीला आपण घट्टच पीठ मळायचं. पीठ मळून झालंय आपलं. आता 2 चमचे तेल घालूया. तेलामुळे वडे खुसखुशीत होण्यासाठी मदत होते. आपलं वड्यांचं हे पीठ मळून झालेलं आहे. आता पीठ मळलं की लगेचच वडे करायला घ्यायचे, नाहीतर काय होतं, कांदा आणि मेथी याला पाणी सुटतं आणि आपलं पीठ सैल व्हायला लागतं. तर थोडंसं आपण तेल घेऊया आणि तेलाचा असा हात घेऊन थोडं थोडं पीठ घेऊन वडे करूया. वडे आपण छोटे छोटे करायचे, कारण ते फुगून मोठे होतात. आणि छोटे वडे केल्याने ते पटकन शिजतात सुद्धा. मध्ये असं भोक पाडायचं, त्यामुळे आपले वडे आतून बाहेरून छान शिजायला मदत होते. आपलं पीठ सैल झालं ना तर मग असे इझिली असे वडे होत नाहीत, म्हणून घट्टच मळायचं पीठ, कारण ते हळूहळू ते सैल होत जातं. हे वडे संध्याकाळच्या चहाच्या बरोबर किंवा जेवणात किंवा सकाळच्या न्याहारीला कुठल्याही वेळेला तुम्ही खाऊ शकता. कारण मेथी पौष्टिक, गव्हाचं पीठ पौष्टिक, बेसन पौष्टिक, आपण सगळं पौष्टिक घातलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते न्याहारीला सुद्धा तुम्ही वडे खाऊ शकता. आणि हे वडे आपण शॅलो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय करणार नाही, जास्त तेलकट करणार नाहीये आपण. 1 वाटी मेथीचे आपले साधारण मध्यम आकाराचे 10 वडे झालेले आहेत. आता आपण ते तळूया. मध्यम आचेवरती मी हे एक पॅन ठेवलेलं आहे. पॅन तापलं की आपण त्याच्यामध्ये तेल घालूया. आपण वडे डीप फ्राय नाही करणार आहोत, शॅलो फ्राय करणार आहोत. तेल पॅनवरती पसरून घेऊया. आणि आता हे वडे आपण एक एक करून पॅनमध्ये टाकूया. आता जेवढे मावतील ना तेवढेच आपण वडे घालणार आहोत, कारण ते नंतर फुगतात ना, मग ते एकमेकाला चिटकतात. म्हणून जेवढे मावतील तेवढेच आपण वडेला टाकणार आहोत. पॅन जरा आपण फिरवून घेऊया, म्हणजे तेल सगळ्या वड्यांमधून छान फिरेल ते.
हे सगळ्या वड्यांना छान तेल लागेल. वरून थोडे तीळ घालूया. प्रत्येक वड्यावरती वरून थोडे तीळ घालूया. तिळाने वडे एकदम छान रुचकर होतात, कारण तीळ स्वतःच रुचकर असतात. त्यामुळे वडे आपले रुचकर व्हायला मदत होते. एक दीड मिनिट झाले, आपण वडे उलटूया. छान खरपूस आपले वडे झालेले आहेत. दुसरी बाजू पण तशीच आपण खरपूस करून घेऊया. दुसरी बाजू उलटून पण 1.5-2 मिनिटं झाली आहेत. आपण बघूया उलटून आपले वडे झालेत का. हो, दुसरी बाजू पण आपली छान खरपूस झालेली आहे. आपण आता ते काढून घेऊया. वडे प्लेटमध्ये काढूया. कमी तेलातले खरपूस मेथीचे वडे आपले तयार आहेत. खुसखुशीत आणि खरपूस. आता राहिलेले वडे पण आपण असेच करून घेऊया. कमी तेलातले खरपूस आणि खुसखुशीत मेथी वडे तयार आहेत. हे मेथीचे वडे तुम्हाला आवडले असतील तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.